लाडकी बहिणीच्या लाडक्या त्यांना अत्यंत आनंदाची बातमी आली. खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली. 19वा हप्ता वाटपाचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आज देखील वाटप होणार आहे. ज्या ज्या लाडक्या त्यांना या मागच्या 2-3 दिवसामध्ये पैसे आले नाहीत त्या लाडक्या त्यांना आज या ठिकाणी वाटप होणार आहे. बऱ्याच लाडक्या त्यांना वाटप सुरू पण झालं असेल, काही लाडक्या त्यांना संध्याकाळी वाटप होईल, दुपारी वाटप होईल. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून सांगणार आहे लाडक्या त्यांना. तो 19 हप्ता वाटप नेमका कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला आज होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला हा गुड न्यूज भेटली का? 19वा हप्ता कुणाकुणाला भेटलाय, कधी भेटलाय, 2-3 दिवसात कधी भेटलाय, आज तुम्हाला भेटलाय का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि मग ज्या लाडक्या ताईला 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांना 19वा हप्ता भेटला, मग मागचे हप्ते या ठिकाणी भेटणार का? अधिवेशन या ठिकाणी चालू आहे, अधिवेशनामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार का? सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतो, सर्वांना प्रश्न विचारतोय. 19वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 19वा हप्ता कधी भेटलाय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. चला आता बघा, आज या ठिकाणी वाटप सुरू झालं तर ते कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. आणि बघा, कालचं वितरण सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, आज वाटप होणार आहे का, हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांना वितरण किती दिवस चालणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण आता किती दिवस चालणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आज जर वाटप नाही झालं तर या ठिकाणी उद्या वाटप होणार आहे का नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर ते सगळं बघूया. आज किती वाजता वितरण सुरू होणार आहे किंवा वितरण झालं तर किती वाजता होईल ते सगळं तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर वितरणाचा आजचा हा 4था दिवस आहे. लक्षात घ्या लाडक्यांनो, वितरणाचा 4था दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे हे पण समजून घ्या. कारण की बघा, परवा दिवशी लाडक्या बहिणींनी आधी तटकरे मॅडमनी सांगितलं होतं की बाबा आणखी 2 ते 3 दिवस या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे. म्हणजे परवा जर म्हणलं, परवा, काल आणि आज हे 3 दिवस संपलेले आणि आज या ठिकाणी कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटतील नाही भेटतील हे सगळं तुम्हाला सांगतो. खूप महत्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे लाडक्यांनो. खूप महत्वाची माहिती आहे, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. बघा, 25 फेब्रुवारी म्हणजे काल या ठिकाणी खूप 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 कमी प्रमाणात वितरण झालंय. म्हणजे आपण म्हणू शकतो निग्लिजिबल. कोणाकोणाला तर वाटत असेल की पैसे आलेत का नाही, तर लाडके तरी बघा, काल पण अशीच परिस्थिती होती की काल पण बऱ्याच लाडके त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर 18 लाखापेक्षा जास्त महिलांना बघा, 18 लाखापर्यंत आकडा पोहोचलाय. बघा, जे आकडे 60, 70, 80 लाखापर्यंत, 90 लाखापर्यंत जात होते ते आकडे फक्त 18 लाखावर पोहोचलेला आहे. 18 लाख या ठिकाणी काल लाडक्या बहिणींना पैसे भेटले. आणि 500 रुपये जर बघितलं तर 23,000पेक्षा 23,000 पर्यंत लाडक्या बहिणींना हा हप्ता पोहोचलेला आहे. हा 1,500 रुपये 18 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना आणि 500 रुपये 23,000. तर वितरणाचा हा कोणता दिवस होता, कालचा 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवसामध्ये एवढं कमी वितरण झालेलं आहे. आणि तुम्हाला लाडके बहिणींनो मी मागं पण सांगितलं होतं, 18 फेब्रुवारीचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्हाला की यावेळेचं वितरण खूप कमी होणार आहे, कमी लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तुम्हाला हप्ता भेटला आहे का? कारण की बऱ्याच लाडक्या ताईंचे मेसेज येत आहेत की सर आम्हाला अजून पण हप्ता भेटलेला नाहीये, आम्हाला या ठिकाणी ई-केवायसी करून पण हप्ता भेटलेला नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की ई-केवायसी केलीये, मागच्या वेळेस आम्हाला हप्ते आले पण यावेळेस हप्ता कट झालाय सर, काय प्रॉब्लेम समजत नाही. 18वा हप्ता भेटला पण 19वा भेटला नाही, अशा पण बऱ्याच केसेस या ठिकाणी समोर आलेले आहेत. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर आज लाडके त्यांना तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का? आजचा शेवटचा दिवस आहे. कमेंट, आज जर दिवसभरात तुम्हाला जर हप्ता कोणाला भेटला तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही, किती वाजता भेटला ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंतर सांगू शकता. चला आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आज वाटप झालं तर कोणत्या टायमिंग मध्ये वाटप होणार आहे ते पण सांगतो. बघा, सकाळचा जो टप्पा होता 9 ते 12च्या टप्प्यामध्ये, तर 9 ते 12 मध्ये कुणाला हप्ता झालाय का जमा, कमेंट बॉक्समध्ये नाव, जिल्हा सांगायचं. पटपट सर्वांनी सांगा, कारण की लाडके बहिणींनो आजचा शेवटचा दिवस आहे. आज जर तुम्हाला 19वा हप्ता नाही भेटला तर तुम्हाला उद्यापासून हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडके बहिणींनी एक विनंती
विनंती आहे की सांगायचं तुम्हाला हप्ता भेटला किती वाजता. तर दुपारी बघा जर ह्या टप्प्यात नाही भेटलं तर 1 ते 4 च्या दरम्यान एक संध्याकाळ दुपारच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटू शकतो. तो एक टप्पा आहे आणि संध्याकाळी 5 ते 8 बघा या टप्प्यामध्ये बऱ्याच लाडक्या पैसे यायला लागलेत. म्हणजे हा ह्या वेळेचा जो टप्पा आहे 19वा हप्त्याचा टप्पा आहे ना, तर त्याच्यामध्ये शक्यतो संध्याकाळच्या वेळेस जास्त हप्ता वाटप व्हायला लागलं आणि जे पोस्ट ऑफिसचे बँक आहेत, SBI बँक असेल किंवा इतर सगळे बँके आहेत, त्या बँकेचे हप्ते संध्याकाळी जास्त वाटप व्हायला लागले. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं बँक पण सांगा की कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे. चला आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला दाखवली लाडक्यातून ती म्हणजे आपल्या आदित्य तटकरे मॅडमनी एक गोष्ट क्लिअर केली आहे. पात्र लाडक्या बहिणीला सगळ्यांना हप्ता भेटणार. आता ज्या लाडक्याताई पात्रतेमध्ये बसत आहेत, ज्यांची ई-KYC झाली, त्या लाडक्याताईंना देखील हप्ता भेटलेला नाहीये. तर मग आता त्यांनी नेमकं काय करायचं? तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी बघा त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे, सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा आता पात्रता जर यांची बघितली तर ई-KYC अपडेट केली, पहिली पात्रता पूर्ण आहे. तुमची मला कमेंट बॉक्समध्ये लाडक्यातून सांगा की ही पात्रता पूर्ण आहे का? ई-KYC अपडेट केली आहे किंवा ई-KYC अगोदरच बरोबर केली होती, ही पात्रता पूर्ण झाली. दुसरी पात्रता घरामध्ये 2च लाडक्या बहिणी आहेत, ही पण पात्रता पूर्ण झाली. तिसरी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या घरामध्ये काय आहे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, हे तिसरी पण पात्रता पूर्ण झाली. चौथी पात्रता जर बघितली, घरामध्ये कोणी 4 चाकी वाहन नाहीये किंवा जरी असलं तरी ट्रॅक्टर वगैरे आहे, तर ही चौथी पण पात्रता पूर्ण आहे. या सगळ्या पात्रता पूर्ण असताना देखील लाडक्या बहिणींना पैसे भेटत नाहीयेत. तर याच्यावर आदित्य तटकरे मॅडमनी लवकरात लवकर उत्तर दिला पाहिजे. अधिवेशन चालू आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा गुरुदादा डायरेक्ट मागणी करत आहे. लवकरात लवकर या ठिकाणी यांनी हे उत्तर दिला पाहिजे. पात्रता म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणतायत? पात्रतेमध्ये बसून पण लाडक्या बहिणींना हप्ते भेटत नाहीयेत आणि ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना 19वा हप्ता भेटला, मग 17वा 18वा हप्ता कोण देणार? त्यांचे हप्ते कोण या ठिकाणी त्यांना टाकणार? 3,000 रुपये प्रत्येक लाडक्याताईंचे, जवळजवळ 86 लाख लाडक्याताईंचे हे 3,000 रुपये अजून पण पेंडिंग आहेत. ते 3,000 रुपये त्यांचे कधी टाकणार? याच्यामध्ये बघा खूप मोठा हा आकडा आहे. 3,000 प्रत्येक लाडक्याताईंचे जर बघितले तर 86,000 लाडक्याताईंचे हप्ते अजून बाकी आहेत. तर लाडक्याताईंच्या वतीने हा गुरुदादा प्रश्न विचारत आहे आदित्य तटकरे मॅडम यांना. अधिवेशन चालू आहे, लवकरात लवकर याचं क्लिअरिफिकेशन द्यायला पाहिजे की या लाडक्याताईंचे हप्ते कधी भेटणार. 17वा 18वा हप्ता त्यांना भेटायला पाहिजे, ही सरकारकडे आपली मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्याताईंना? ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांना असं वाटतंय का की 17वा 18वा हप्ता भेटायला पाहिजे? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा लाडक्याताईंना ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्यायला लाडक्यांनो, तुम्हाला 18वा हप्ता भेटायला पाहिजे. बऱ्याच लाडक्यांमध्ये आहेत की सर आज आम्हाला हप्ता भेटेल का नाही, आज शेवटचा दिवस आहे, आज आम्हाला हप्ता भेटेल का नाही. तर लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला 18वा हप्ता भेटायला पाहिजे. 18वा हप्ता जर भेटला असेल तर 19वा हप्ता भेटेल. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लाडके म्हटले की सर आम्हाला 18वा हप्ता भेटला नव्हता, मग त्यांची काय करावं लागतं? तुम्हाला ई-KYC दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही ई-KYC दुरुस्ती केली आहे का? कमेंट बॉक्स सांगायचं आहे. ई-KYC दुरुस्ती केली असेल, पण त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त दुरुस्ती करून चालणार नाही, ते पुढे DBTला पण लिस्टमध्ये जायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ते हप्ते भेटणार आहेत. आणि DBT ऍक्टिव्ह असायला पाहिजे. DBT ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला हप्ता 100% भेटणार आहे. काही अडचणी असतील लाडक्यांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आज जर तुम्हाला हप्ता भेटला, कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगायचं आहे. सर्वांनी आपलं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री